विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याचा माझा प्रयत्न होता असं म्हटलंय संभाजीराजेंनी। माझा काही संबंध नसताना राजकारण्यांनी मला टार्गेट केलं असं देखील संभाजीराजेंनी म्हटलंय। 8 रात्र मला झोप लागली नव्हती। विशाळगडावर मी पोहोचण्याआधीच बऱ्याच गोष्टी उलट झाल्या असं संभाजीराजेंनी म्हटलंय। अतिक्रमण तिथं झालेलं आहे ते काढण्यासाठी हा माझा प्रयत्न होता। पण अतिक्रमण कोणाचं होतं तिथं? हिंदू धर्मातल्या लोकांचं सुद्धा होतं आणि मुस्लिम धर्मातल्या लोकांचं सुद्धा होतं। आता मी तो लढा उभा केला की इथं अतिक्रमण निघालं पाहिजे। सरकारने सुद्धा शेवटच्या टप्प्यापर्यंत दखल घेतली आणि शेवटी दखल घेतली ते अतिक्रमण निघालं। पण मी तिथं पोहोचायच्या अगोदरच बऱ्याच गोष्टी उलट्या सुट्ट्या झाल्या आणि मग ते गालबोट सुद्धा तिथं लागले। हिंदू मुस्लिमांच्या मनात एक शंका, दोन धर्मांमध्ये शंका निर्माण झाली आणि ज्यांनी केलं त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे। त्याबद्दल माझं दुमत नाही। पण माझा काही संबंध नसताना सुद्धा अनेक राजकीय लोकांनी मुद्दाम मला टार्गेट केलं। माझा काही संबंध नसताना सुद्धा अनेक राजकीय लोकांनी मुद्दाम मला टार्गेट केलं। मला इतकं वाईट वाटलं ते की मी ज्या घराण्यात माझा जन्म झाला आहे आणि ज्या शिवाजी महाराजांनी 18 पगड जात 12 बलुते त्याला घेऊन स्वराज्य निर्माण केलं आणि आयुष्यभर मीच ते प्रोजेक्ट करवलं। जसं शाहू महाराजांनी बहुजन समाजाला न्याय दिला, आयुष्यभर महाराष्ट्र अनेकदा पिंजून काढत असताना 18 पगड जात 12 बलुते घेऊन मी जाणारा व्यक्ती आणि माझ्यावर सगळ्यांनी शंका केली। हे मला इतकं वाईट वाटतं आणि मला आजही आठवते की 8-10 दिवस मला झोप सुद्धा लागली नव्हती। म्हणजे शिवाजी महाराज हे धर्मावर निश्चित प्रेम करत होते।